स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आरपी मराठी स्टोरीजमध्ये. बघूया आजची आपली नवीन स्टोरी. आरव चौहान हा मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये नावाजलेला थंड डोक्याचा आणि अत्यंत पॉवरफुल माणूस. बाहेरच्या जगासाठी निर्दयी आणि धोकादायक, पण आपल्या माणसांसाठी जीव देणारा. बहीण सारा हीच त्याची सर्वात मोठी कमजोरी. एकदा शब्द दिला की काहीही करून पूर्ण करणारा. राग खूप भयानक, पण भावना मनात दडवून ठेवणारा. लोक त्याला घाबरतात, पण सारा त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. नात्यांबाबत खूप पॉझिटिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह. स्वतःचं दुःख तो कधीच दाखवत नाही, पण आतून तो खूप एकटा आहे. सारा चौहान ही श्रीमंत घरात वाढलेली सुंदर, हट्टी आणि भावूक मुलगी. लहानपणापासून प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्यामुळे नाही ऐकायची सवय नाही. प्रेमात पूर्णपणे वेडी होणारी. वीरवर जीवापाड प्रेम करते आणि त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. वरून नाजूक दिसते, पण आतून खूप इंटेन्स आणि ऑब्सेसिव्ह. भावावर खूप प्रेम करते, पण स्वतःच्या प्रेमासाठी त्याच्या विरुद्धही जाऊ शकते. भावनिक निर्णय घेते आणि स्वतःलाही त्रास करून घेते. तिच्या डोळ्यात निरागसता आहे, पण प्रेमासाठी ती कोणतीही सीमा ओलांडू शकते. वीर जाधव हा मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला स्वाभिमानी आणि शांत स्वभावाचा मुलगा. मेहनती, प्रामाणिक आणि स्वतःच्या तत्वांवर जगणारा. पैशाने किंवा ताकदीने प्रभावित न होणारा. आरवच्या धमक्यांपुढेही न झुकणारा. सारासाठी मनात भावना असूनही त्या स्वीकारायला घाबरणारा. त्याला वाटतं सारा आणि त्यांचं जग खूप वेगळं आहे. कमी बोलणारा, पण बोलला तर स्पष्ट बोलणारा. स्वतःचा स्वाभिमान कोणासाठीही तडजोडीत टाकणार नाही असा. पैसा, सत्ता आणि भीती. आरव चौहानच्या नावासोबत या 3 गोष्टी कायम जोडल्या जायच्या. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये त्याच्या एका शब्दावर लोकांचं आयुष्य बदलायचं, तर एका इशाऱ्यावर शहरात रक्त सांडायचं. पण त्या निर्दयी माणसाची एकच कमजोरी होती, त्याची बहीण सारा, जिला त्याने वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीसारखं वाढवलं. जिच्या डोळ्यात अश्रू येण्याआधी तो संपूर्ण जगाशी भिडायला तयार असायचा. पण प्रेम अशी गोष्ट होती जी ना पैशाने विकत घेता येत होती, ना ताकदीने जिंकता येत होती. आणि सारा ज्या मुलावर जीवापाड प्रेम करत होती, तो मुलगा तिला नाकारत होता. वीर जाधव, एक साधा, स्वाभिमानी मुलगा जो आरव चौहानच्या ताकदीपुढे झुकायला तयार नव्हता. एका बहिणीचा हट्ट, एका भावाचं वेडसर प्रेम आणि एका स्वाभिमानी मुलाची न झुकणारी नजर. या तिघांच्या आयुष्याला अशा वळणावर घेऊन जाणार होती, जिथे प्रेम, सत्ता आणि नाती सगळ्यांचीच कठोर परीक्षा होणार होती. तर बघूया पुढे. आरव, तुला तुझ्या बहिणीच्या आनंदासाठी हे लग्न करावंच लागेल, नाहीतर त्या मुलीचा भाऊ आपल्या साराशी लग्न मोडून टाकेल. आईच्या डोळ्यातले अश्रू पाहून आरवच्या अंगात संताप उसळला. पहिल्यांदाच इतका मोठा माफिया डॉन असूनही त्याला स्वतःला असहाय्य वाटत होतं. आणि दुसऱ्याच संध्याकाळी आपल्या बहिणीसाठी मुलगी न पाहताच त्याने स्नेहलसोबत 7 फेरे घेतले. लग्नानंतर मात्र त्याने थंड आवाजात सांगितलं, त्या मुलीला सांग, माझ्या खोलीत येण्याची गरज नाही. तिच्या भावाची अट मी पूर्ण केली आहे, पण ती माझ्या मनात कधीच जागा बनवू शकणार नाही. इतकं बोलून आरव बेफिक्रीने आपल्या खोलीत निघून गेला. स्नेहलला त्याच्या रागाची कल्पना होती, त्यामुळे ती त्याच्या समोर आली नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर बसलेल्या त्या निरागस मुलीकडे दुर्लक्ष करणं त्यालाही जड जात होतं. आई, ही कोण आहे? चौहानवाड्यात त्या क्षणी एक विचित्र शांतता पसरली होती. हॉलमध्ये बसलेले तिघेही मान खाली घालून आपल्या विचारांमध्ये हरवले होते. प्रत्येक जण स्वतःच्या मनाशी युद्ध लढत होता. बराच वेळ गेल्यावर आरवने समोर बसलेल्या साराकडे पाहिलं. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. चेहरा सुजला होता आणि बहिणीची अशी अवस्था पाहून त्याचं काळीज तुटत होतं. पण तिच्या हट्टासमोर तोही हतबल झाला होता. सारा, तू तुझा हट्ट का सोडत नाहीस? वीर सोडून तू ज्या मुलाचं नाव घेशील त्याच्याशी मी तुझं लग्न लावून देईन. गेल्या 2 महिन्यांपासून तो हेच बोलत होता आणि साराचं उत्तरही नेहमी तेच असायचं. तिने हळूच मान वर करून आपल्या भावाकडे पाहिलं. तिचा चेहरा लाल झाला होता. डोळ्यांच्या कडा पुन्हा ओलावल्या होत्या. जर त्याच्या जागी दुसरा कुणीही चालेल, तर मग वीरच का नाही भाऊ? ती असा हट्ट धरून बसली होती जो आरवच्या जागी दुसरा कुणी असता तर कधीच पूर्ण केला नसता. आणि जरी करायचा प्रयत्न केला असता तरी तो अशक्यच होता.
कारण ज्या व्यक्तीवर ती जीवापाड प्रेम करत होती त्याला तिच्यात कसलाही रस नव्हता. तुला माहिती आहे ना, वीरला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही. यावेळी आरवने मुद्दाम कठोर शब्द वापरले, जेणेकरून तिला सत्य समजेल. पण त्या क्षणी साराने दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले आणि ती हमसून रडू लागली. तिचं ते रडणं आरवच्या काळजाला जखम करत होतं, पण तरीही तो काहीच करू शकत नव्हता. नशिबाची खेळी होती की दुर्दैव. यावेळी त्याच्या बहिणीने असा हट्ट धरला होता जो आरवला मनापासून हवा असूनही पूर्ण करता येणं अशक्य होतं. त्यांच्या बंगल्यात काम करणारा ड्रायव्हर, एक साधा मराठमोळा मुलगा, आणि सारा त्याच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली होती. सारा ही आरव चौहानची फक्त लाडकी बहीण नव्हती, तर घरात तिला मुलीचं स्थान होतं. आरवने तिच्यावर नेहमीच जीवापड प्रेम केलं होतं. तिच्या प्रत्येक इच्छेला मान दिला होता. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. सारा शांतपणे चालत त्याच्या जवळ आली आणि काही पावलांच्या अंतरावर थांबली. तिच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. म्हणजे तुम्ही खरंच मान्य केलंय की तो कधीच माझा होणार नाही? तिचा थरथरणारा आवाज ऐकून क्षणभर वातावरण अजूनच जड झालं. आरवने कोणताही विचार न करता हळूच मान हलवली. जगात कधीच कुणाला न घाबरणारा आरव चौहान आज स्वतःच्या बहिणीच्या निर्धाराला घाबरत होता. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच असहाय्यता दिसत होती. समोर बसलेल्या वंदनाताई हे सगळं काळजीने पाहत होत्या. भाऊ बहिणीत सुरू असलेला हा भावनांचा संघर्ष त्याचंही हृदय पिळवटून टाकत होता. वंदनाताईकडे माया करायला फक्त ही 2च लेकरं होती, आणि आज ते ज्या वळणावर उभे होते तिथे त्यांच्या हातात पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं. ठीक आहे, मीही मान्य करते की वीर कधीच माझा होऊ शकत नाही. तुम्ही त्याची अट पूर्ण करू शकत नाही. त्याची बहीण तुमची पत्नी बनू शकत नाही. ठीक आहे, मी सगळं मान्य करते. सारा स्वतःचा चेहरा दोन्ही हातांनी ओरबाडत मागे सरकत होती. तिची अवस्था एखाद्या वेड्या व्यक्तीसारखी झाली होती. वीरवरचं तिचं प्रेम आता फक्त प्रेम राहिलं नव्हतं, तो तिचा हट्ट बनला होता. असा हट्ट जो तिला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचाच होता. पण वीर काही खेळणं नव्हता, ज्याची मागणी सारा करेल आणि आरव ते आणून तिच्या हातात ठेवेल. तो स्वतःच्या तत्वांवर जगणारा, स्वाभिमानी तरुण होता. त्याच्या मते तो कोणत्याही मुलीच्या भावनांचा बाहुला बनू शकत नव्हता, आणि त्याचं आणि साराचं जग पूर्णपणे वेगळं होतं. क्षणाचाही विलंब न करता साराने जोरात किंकाळी फोडली. तिने स्वतःचे केस ओढले आणि मागे वळून टेबलावर ठेवलेली धारदार सुरी उचलली. क्षणात तिने आपल्या नाजूक मनगटावर ठेवली. कोणीही माझ्याजवळ येऊ नका. आरव तडफडत तिच्याकडे धावला. वंदनाताईंनी घाबरून दोन्ही हात तोंडावर ठेवले. स्वतःच्या मुलीचं हे वेडं रूप पाहून त्यांचाही जीव घाबरून गेला होता. सारा, ती सुरी दूर ठेव. मी सांगतोय ना, स्वतःपासून दूर ठेव तिला. आरव थरथरत्या बोटांनी तिच्याकडे इशारा करत होता. पहिल्यांदाच तो स्वतःच्या बहिणीच्या वेड्या हट्टाला घाबरला होता. आरव चौहानच्या डोळ्यात स्पष्ट भीती दिसत होती. लहानपणापासून नात्यांना गमावण्याची भीती त्याने अनुभवली होती, आणि आज त्याला स्वतःच्या डोळ्यांसमोर बहिणीला हरवायचं नव्हतं. मी स्वतःला संपवून टाकेन, मग कळेल तुम्हाला मी वीरवर किती प्रेम करते ते. सारा ओरडत रडत होती. तिचा चेहरा लालबुंद झाला होता. आवाज ऐकून नोकर चाकरही आजूबाजूला जमा झाले. संपूर्ण वाड्यात गोंधळ उडाला होता. आरव पुन्हा तिच्याकडे सरकला, पण सारा त्याला दूर राहायला सांगत होती. वडिलांच्या निधनानंतर आरवने बहिणीला लेकरासारखं जपलं होतं. ती त्याच्यासाठी फक्त बहीण नव्हती, त्याचा जीव होती. मी तुझं आणि वीरचं लग्न लावून देईन, त्याच्या पायांवर पडेन, त्याला समजावेन, पण ती सुरी दूर ठेव सारा. आरव हात जोडून विनवणी करू लागला. ज्याच्या नावाने मोठमोठ्या लोकांचीही भीतीने थरकाप उडायचा, आज त्याचाच आत्मा हादरला होता. वंदनाताई धडधडत्या हृदयाने सोफ्यावर कोसळल्या. नोकर त्यांना सावरत होते आणि सारा लाल डोळ्यांनी आपल्या भावाकडे पाहत नकारार्थी मान हलवत क्षणात तिने ती सुरी मनगटावर फिरवली. तिच्या किंकाळीपेक्षा जास्त भयानक किंकाळी आरव चौहानची होती. तिच्या गोऱ्या नाजूक मनगटातून वाहणारं लाल रक्त जमिनीवर सांडू लागलं. ती खाली पडण्याआधीच आरवने धावत पुढे जाऊन तिला आपल्या बाहुपाशात पकडलं. डोळे उघड सारा, हे काय वेळ आहे? स्वतःच्या डोळ्यांसमोर बहिणीला अशा अवस्थेत पाहून आरवचे हातपाय अक्षरशः गळून गेले होते. त्या क्षणी आरवच्या मनात एकच विचार आला, काश
वीर आत्ता इथे असता तर त्याला ओढून आणून तो स्वतःच्या बहिणीच्या पायाशी टाकला असता. भाऊ, मला वीर हवा आहे, फक्त वीर. सारा अजूनही अर्धवट शुद्धीत त्याचंच नाव घेत होती. आरवने तिच्या नाजूक शरीराला घट्ट आपल्या बाहुपाशात उचलून घेतलं. ड्रायव्हरने घाईघाईने गाडी बाहेर काढली आणि ते थेट हॉस्पिटलकडे निघाले. त्या काही मिनिटात आरवसाठी जणू संपूर्ण जग अंधारात बुडालं होतं. साराला गमावणं इतकं सोपं होतं का? त्याच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. साराची मान एका बाजूला निसटली होती. तिच्या ओठांवर अजूनही फक्त वीरचं नाव होतं. आरवची मांडी, त्याचा शर्ट, पूर्ण गाडी सगळं रक्ताने माखलं होतं. पण तरीही त्याची नजर फक्त साराच्या फिकट पडलेल्या चेहऱ्यावर खिळली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्याने तिला स्ट्रेचरवर ठेवलं आणि अक्षरशः ओरडून डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर्स तिला तातडीने इमर्जन्सी रूममध्ये घेऊन गेले. आरव मात्र तिथेच खुर्चीवर कोसळला. दोन्ही हाताने डोकं पकडून तो निशब्द बसला होता. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला जाणवलं, तो आपल्या नात्यांबाबत किती जास्त हक्क गाजवणारा आणि जीवापाड जपणारा आहे. त्या क्षणी त्याला फक्त वीरवर राग येत होता. वीर जाधव, त्याची इतकी हिंमत कशी झाली की तो सारा चौहानला नाकारेल? एकदा नाही तर पुन्हा पुन्हा. आणि शेवटच्या वेळी तर त्याने आरव चौहान समोर स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, पुढच्या वेळी ना तुमची बहीण माझ्या दारात दिसली पाहिजे. गेल्या आठवड्याभरापासून आरव साराला समजावत होता की तिने वीरचा हट्ट सोडून द्यावा. पण आज जे भयानक घडलं त्याने सगळंच बदलून टाकलं होतं. आता त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, जर साराला वाचवायचं असेल तर तिचा हट्ट पूर्ण करावाच लागेल. वंदनाताई ही ड्रायव्हरसह हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांचा रक्तदाब खूप खाली गेला होता. चेहरा पूर्ण पांढरा फटक पडला होता. त्या आरवच्या छातीवर डोकं ठेवून जोरजोरात रडत होत्या. सुमारे 3 तास डॉक्टरांनी सारावर उपचार केले आणि अखेर डॉक्टर बाहेर येत म्हणाले, आता त्या धोक्याबाहेर आहेत, पण खूप रक्त गेल्यामुळे अजून काही समस्या निर्माण होऊ शकतात. तिला कितीही दिवस तिथे ठेवावं लागलं तरी ठेवा, पण मला माझी बहीण पूर्ण बरी हवी आहे. आरवचा आवाज तुटला होता. डॉक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, त्यांना ताणापासून दूर ठेवा. आत्ता मानसिक तणाव त्यांच्यासाठी खूप घातक आहे. जे घडलं होतं ते आता बदलणं अशक्य होतं. आरवच्या डोक्यात मात्र एकच गोष्ट फिरत होती, सरळ मार्गाने काम होत नसेल तर आता कठोर मार्ग निवडावा लागेल. त्याने शांतपणे एक फोन केला आणि काही वेळातच वीरसारख्या हट्टी माणसाला त्याच्या घरातून जबरदस्तीने उचलून आणण्यात आलं. आत्तापर्यंत आरवने कुणाच्याही हट्टापुढे हार मानली नव्हती आणि आता तर तो आपला डाव बदलून वीरला दाखवणार होता की आरव चौहान नेमका काय आहे. संध्याकाळची वेळ होती. साराला इमर्जन्सी रूममधून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. तिला शुद्ध आली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. ना रडणं ना ओरडणं, फक्त खोल दुःख, पश्चाताप आणि तुटलेपण तिच्या डोळ्यात दिसत होतं. ती कुणाशीही बोलत नव्हती. आरव तिच्या पलंगाजवळ बसला. त्याने अलगद तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि रागाने पण काळजीने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अजूनही भीती होती. साराने ओलसर पापण्या झुकवल्या आणि शांतपणे चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. तिच्या मनात आता कसलीच भीती उरली नव्हती, कारण ती स्वतःलाच आतून संपवून बसली होती. तिला फक्त एकच गोष्ट हवी होती, वीर. आणि जर वीर तिच्या आयुष्यात आला नाही तर ती स्वतःलाच संपवून टाकेन हे तिने मनाशी ठरवलं होतं. लहानपणापासून आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं की साराने एखादी गोष्ट मागितली आणि ती तिच्यासमोर आणून ठेवली गेली नाही. आरवने तिच्या प्रत्येक हट्टाला प्रेमाने पूर्ण केलं होतं. पण यावेळी सारा हे समजून घ्यायलाच तयार नव्हती की वीर जाधव काही वस्तू नव्हता. तो एक जिवंत माणूस होता. स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचे विचार आणि स्वतःचं आयुष्य असलेला माणूस, जो स्पष्ट शब्दात तिला नकार देत होता आणि तरीही सारा त्यालाच आपल्या आयुष्याचा शेवटचा सत्य मानून बसली होती. डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली, तोंडावर टेप लावलेली. गार्ड्स वीरला ओढत हॉस्पिटलसमोर घेऊन आले होते. तो प्रचंड संतापला होता. इतक्या सहज कुणाच्या ताब्यात येणाऱ्यांपैकी तो नव्हता. म्हणूनच त्याला आणण्याआधी त्याला इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्या औषधाचा परिणाम जवळपास अर्ध्या तासानंतर कमी झाला, पण तोपर्यंत वीरला घट्ट बांधून ठेवण्यात आलं होतं. आरव पुढे आला. त्याने स्वतः वीरच्या डोळ्यांवरील पट्टी काढली आणि तोंडावरील टेपही दूर केली. साराही आश्चर्यचकित नजरेने आपल्या भावाकडे आणि वीरकडे पाहत होती. हे सगळं होईल याची तिला अजिबात कल्पना नव्हती.
वीर संतापाने आरववर झेपावणार इतक्यात त्याची नजर हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या सारावर गेली. तीच सारा चौहान जिच्या चेहऱ्याची चमक पाहून समोरच्याचं भान हरपायचं, जिच्या डोळ्यांतील जिवंतपणा कुणाच्याही जगण्याचं कारण बनू शकत होता. आज तीच सारा फिकट चेहरा, अशक्त शरीर आणि जखमी मन घेऊन बेडवर पडली होती. क्षणभर वीरही स्तब्ध झाला. तो काही बोलणार इतक्यात आरवने पुढे होत त्याची कॉलर पकडली. दिसते ना माझ्या बहिणीची अवस्था? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आरवचा आवाज रागाने थरथरत होता. साराने अशक्त हात वर करत आरवला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण वीरची नजर मात्र सारावरच खडलेली होती. आता तू साराशी लग्न करशील, तुझी इच्छा असो किंवा नसो. कदाचित पहिल्यांदाच असा वर होता ज्याच्यावर जबरदस्तीने लग्न लादलं जात होतं. हॉस्पिटलचं वातावरण पूर्ण थंड पडलं होतं. समोर दुसरा कोणी असता तर कदाचित आत्तापर्यंत पेशंट सकट हॉस्पिटलमधून निघून गेला असता. पण आरव चौहानची सत्ता अशी होती की हॉस्पिटलमधलं स्टाफसुद्धा त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत करत नव्हतं. हा पैसा आणि ताकदीचा खेळ होता. साराला अशा अवस्थेत पाहून वीरचं मनही कुठेतरी हललं होतं. जर प्रेमाच्या आगीत सारा जळत होती तर वीरच्या मनातही काही मऊ, नाजूक भावना जन्म घेत होत्या, ज्या तो आजवर सतत नाकारत आला होता. पण त्याला हेही माहीत होतं, सारा चौहान आणि तो, दोघांच्या जगात जमीन आसमानाचा फरक होता. आणि त्याने आरव चौहान समोर ठेवलेल्या अटी, त्या फक्त हट्ट नव्हत्या, तर त्याच्या स्वाभिमानाची सीमा होती. आणि तरीही वीरने आरव चौहान समोर ठेवलेल्या अटी अशा होत्या ज्या मान्य करणं आरवसाठी जवळपास अशक्य होतं. त्या अटींशिवाय वीर साराला स्वीकारायलाही तयार नव्हता. दोन हट्टी स्वभावांच्या मध्ये प्रेम अक्षरशः अडकून पडलं होतं. आरवचा हात अजूनही वीरच्या कॉलरवर घट्ट पकडलेला होता. वीरने सारावरून नजर हटवली आणि थेट आरवच्या डोळ्यात पाहिलं. तोच आरव चौहान ज्याच्या समोर तो नेहमी मान खाली घालून बोलायचा, जो त्याचा मालक होता, त्याला पगार देणारा माणूस. आणि वीर असा नव्हता की कुणाचं मीठ खाऊन बेईमानी करेल. पण गेल्या महिनाभरापासून त्याने ती नोकरी सोडली होती. आता आरवने त्याच्या कॉलरला हात घालणं त्याला स्वतःचा अपमान वाटत होता. सर्वात आधी माझी कॉलर सोडा आरव साहेब. वीरचा आवाज शांत होता, पण त्यात स्पष्ट इशारा होता. माझे हात बांधलेले आहेत म्हणून शांत उभा आहे, नाहीतर तुमचे हात माझ्या कॉलरपर्यंत पोहोचले नसते. त्याच्या आवाजात असा हट्ट आणि जिद्द होती जी कुणालाही जखमी करू शकत होती. उंच रुबाबदार व्यक्तिमत्व, गोरा वर्ण, तीक्ष्ण नजर आणि स्वाभिमानाने भरलेला चेहरा. वीर स्वतःमध्येच एक वेगळी ताकद ठेवून होता. आणि समोर उभा असलेला आरव चौहानही काही कमी नव्हता. 28 वर्षांचा देखणा, प्रभावी आणि धोकादायक पुरुष, ज्याच्या व्यक्तिमत्वासमोर मोठमोठ्यांचा आत्मविश्वास डळमळायचा. मग हात मोकळे करून बघ. मीही पाहतो तू आरव चौहानचं काय बिघडवतोस. आरव थंड पण आव्हान देणाऱ्या स्वरात म्हणाला. वातावरण क्षणाक्षणाला तापत चाललं होतं. वंदनाताई लगेच पुढे आल्या आणि त्यांनी आरवला वीरपासून दूर केलं. त्यांनी स्वतः खाली वाकून वीरचे हात सोडवले. वीर जितके दिवस त्यांच्या घरी काम करत होता, तितके दिवस वंदनाताईंनी त्याला घरच्या मुलासारखीच वागणूक दिली होती. आणि वीरही त्यांचा मनापासून आदर करत होता. वीर, तुझ्या स्वाभिमानाचे मी स्वतः साक्षीदार आहे. वंदनाताईंचा आवाज थरथरत होता. पण सारा तुझ्यावर प्रेम करते. एका आईच्या नात्याने मी माझ्या मुलीचं आयुष्य तुझ्याकडे मागते. इतकं बोलून त्यांनी पुढे होत त्याचे हात हलकेच धरले आणि कपाट त्यावर टेकवलं. ते पाहून क्षणभर वीरच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. मी तुमचा खूप आदर करतो वंदनाताई, तो शांतपणे म्हणाला. पण मी अजूनही माझ्या अटींवर ठाम आहे. आरव साहेबांनी माझ्या बहिणीसोबत लग्न केलं तरच मी साराशी लग्न करेन. आणि त्यानंतरही मी आधी सांगितलेल्या सगळ्या अटी मान्य कराव्या लागतील. हे ऐकताच आरवचा संताप पुन्हा भडकला. आईचा विचारही न करता तो पुन्हा वीरच्या दिशेने झेपावला आणि त्याची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी वीरनेच त्याचा हात घट्ट पकडून थांबवलं. माझ्या बहिणीचा आणि तुमचा काही संबंध नाही असं तुम्हाला वाटत असेल, मग वारंवार तिचाच विषय माझ्यासमोर का आणताय? वीरच्या आवाजात आता स्पष्ट रोष होता. त्या क्षणी हॉस्पिटलच्या खोलीत दोन अहंकारी, हट्टी पुरुष एकमेकांसोबत उभे होते आणि त्यांच्यामध्ये अडकली होती सारा. तो समोर उभ्या आरव चौहानशी अजिबात घाबरून बोलत नव्हता. कनेक्शन तर माझं आणि तुमच्या बहिणीचंही नाही आहे. मग तुम्हीही तेच करताय ना आरव साहेब? त्याचा प्रत्येक शब्द आरवच्या अहंकाराला जखम करत होता. दोघांपैकी कुणीही मागे हटायला तयार नव्हतं. त्यामुळे अखेर निर्णय वंदनाताईंनाच घ्यावा लागला. थरथरणाऱ्या आवाजात त्या म्हणाल्या,
ठीक आहे. जर साराचं लग्न वीरसोबत होणार असेल तर स्नेहलचं लग्नही आरवसोबत होईल. क्षणात साराचा चेहरा उमलून गेला. जणू कोमेजलेलं फूल पुन्हा ताजं झालं होतं. तिला आपल्या आईवर इतकं प्रेम आलं, कारण तिच्या प्रेमासाठी वंदनाताई एवढा कठीण निर्णय घ्यायला तयार झाल्या होत्या. पण दुसऱ्या बाजूला आरवसाठी हे सगळं अजिबात सोपं नव्हतं. आरव चव्हाणने आजवर स्नेहलच नाही तर प्रत्येक मुलीला आपल्या आयुष्यापासून दूर ठेवलं होतं. त्याला लग्न, नातं, प्रेम या गोष्टींवर विश्वासच उरला नव्हता. त्याचं जग धोक्यांनी भरलेलं होतं. त्याने बनवलेले प्रत्येक संबंध कधीतरी त्याच्यासाठी कमकुवतपणा ठरले होते. आणि आरवला कोणतीही अशी कमजोरी नको होती जी त्याच्या शत्रूंच्या हातात जाईल. गुन्हेगारीच्या जगात त्याचं नाव भीतीने घेतलं जायचं. मुंबईच्या अंधाऱ्या दुनियेत तो राजा मानला जायचा. बाहेरून तो रुबाबात जगत होता, पण प्रत्यक्षात अनेक लोकांच्या गळ्यात अडकलेला काटा बनला होता. असे कितीतरी शत्रू होते जे त्याला संपवण्याची वाट पाहत होते. वंदनाताईंनी शब्द दिला आणि 2 दिवसांनी साराला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर संपूर्ण विधींनुसार साखरपुड्याची तयारी सुरू झाली. साराला आता पूर्ण खात्री वाटत होती की तिचं लग्न कोणत्याही परिस्थितीत वीरसोबतच होणार आहे. दुसरीकडे आरव मात्र पूर्ण शांत झाला होता. 2 दिवस तो घरातून गायब होता, कारण काही अत्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करणं त्याच्यासाठी गरजेचं होतं. त्याच्या गैरहजेरीत वंदनाताईंनी स्नेहलच्या हातात आरवच्या नावाचे सोन्याचे कंगन घातले. त्यांना ती मुलगी पहिल्याच भेटीत खूप निरागस वाटली होती. 21 वर्षांची स्नेहल, वीरची बहीण. गोरा रंग, मोठे निरागस डोळे आणि शांत चेहरा. ती दिसायलाही वीरसारखीच होती. वंदनाताईंना हे नातं प्रत्येक बाजूने योग्य वाटत होतं. त्यांना मनापासून विश्वास होता की ही मृदू आणि निरागस मुलगी कदाचित त्यांच्या मुलाला योग्य मार्गावर आणू शकेल. भाऊ, मला तुमच्यापासून दूर जायचं नाही. स्नेहलने हळूच वीरच्या छातीवर डोकं टेकवलं. लहानपणीच आईवडिलांचं निधन झाल्यानंतर वीरनेच तिचं संगोपन केलं होतं. सुरुवातीला काकांनी दोघांना आधार दिला, पण काकूचं वागणं इतकं कठोर होतं की लहान वयातच वीरने स्वतःचा आणि बहिणीचा मार्ग वेगळा केला. त्याने स्वतः कष्ट करून स्नेहलला वाढवलं. समाजाच्या विरोधात जाऊन तिचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजपर्यंत तिला स्वतः सोडायला जायचा. आणि आता जो निर्णय तो घेत होता तोही त्याच्या मते बहिणीच्या भविष्यासाठी योग्यच होता. सारा मोठ्या घरातली मुलगी आहे स्नेहल, वीर शांतपणे म्हणाला. त्या घरात जर तू सोबत राहिलीस तर कदाचित तुला ती नोकरासारखी वागणूक मिळेल किंवा आणखी काही सहन करावं लागेल. म्हणूनच मला तुला एखाद्या जबाबदार माणसाच्या हवाली करायचं आहे. स्नेहलने मोठमोठे डोळे वर करून वीरकडे पाहिलं. त्या क्षणी ती वंदनाताईंना खूपच निरागस आणि असहाय्य वाटत होती. वीरने स्नेहलचा डोका आपल्या छातीशी घट्ट धरला आणि तिच्या केसांवर अलगद ओठ टेकवले. माझी बाहुली, आरव चव्हाणसारखा माणूस तुला कधीच रडवणार नाही. तू त्याच्यासोबत खूप सुखात राहशील. त्याच्या आवाजात खात्री होती, कारण वीरला माहीत होतं आरव जितका हट्टी आणि वेडा होता तितकाच तो एकदा कोणाला स्वीकारलं की त्याच्यासाठी भिंतीसारखा ठाम उभा राहणारा माणूसही होता. बाकीच्या अटीही वीरने स्पष्ट ठेवल्या होत्या. पहिली अट, तो कधीच सारा किंवा तिच्या घरच्यांकडून एक पैसाही घेणार नव्हता. जर साराला त्याच्याशी लग्न करायचं असेल तर तिला चव्हाणवाडा सोडून वीरच्या छोट्याशा घरात यावं लागेल. त्याच्या परिस्थितीनुसार त्याच्या मर्यादांमध्ये राहून आयुष्य जगावं लागेल. दुसरी अट आरवसाठी होती की लग्नानंतर स्नेहल असताना तो दुसरं लग्न करणार नाही किंवा परस्त्रीकडे पाहणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत स्नेहलवर अन्याय होऊ देणार नाही. वीरने हा डाव फार हुशारीने खेळला होता आणि याची जाणीव आरवलाही होती. अखेर तो दिवस आला, दोन्ही लग्नांचा दिवस. संपूर्ण मुंबईत चव्हाण कुटुंबाच्या लग्नाची चर्चा होती. वाडा दिव्यांनी उजळून निघाला होता. ढोल ताशे, फुलांची सजावट, मंत्रोच्चार, सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. लग्नानंतर लगेचच पाठवणी होणार होती. वंदनाताईंनी मोठमोठ्या लोकांना आमंत्रण दिलं होतं. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न होतं. लोकांनी कुजबूज केली. वीरची परिस्थिती, स्नेहलचं कुटुंब, सगळ्यावर चर्चा झाली, पण वंदनाताईंनी शांतता राखली. आज त्यांच्यासाठी फक्त मुलांच्या आनंदाला महत्त्व होतं. नवरीच्या रूपात सारा अप्रतिम दिसत होती. महागड्या लाल लेहंग्यात दागिन्यांनी सजलेली ती एखाद्या राजकन्येसारखी भासत होती. आज अखेर तिला वीर मिळणार होता, तोच वीर जो तिच्या आयुष्याचा श्वास बनला होता. दुसऱ्या बाजूला घुंगटात लपलेली छोटीशी स्नेहल शांतपणे आरवच्या बाजूला बसली होती. आत्तापर्यंत आरवने एकदाही मान वळवून तिच्याकडे पाहिलं नव्हतं. मंगलाष्टकांच्या आवाजात, साक्षीदारांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी स्वीकारलं.
फेरे घेताना आणि मंगळसूत्र बांधताना आरवच्या चेहऱ्यावरची गंभीरता स्पष्ट सांगत होती की त्याच्या मनात किती मोठं वादळ सुरू आहे. साराची पाठवणी झाली. डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू घेऊन ती वीर सोबत निघून गेली आणि वीरनेही आपल्या बहिणीला अत्यंत प्रेमाने आरवच्या हवाली केलं. आरवने त्याच्या खांद्यावर हात ठेवत गंभीर आवाजात म्हटलं, मी सगळं सहन करू शकतो, पण माझ्या बहिणीचे अश्रू नाही. वीरनेही पुढे होत त्याच्या हातावर हात ठेवला. हलकीशी स्मित करत तो म्हणाला, हे शब्द परत घ्या मेहुणे साहेब, तुम्हालाही लागू होतात, कारण बहिणी प्रत्येकालाच प्रिय असतात. क्षणभर दोघांनी एकमेकाच्या डोळ्यात पाहिलं आणि मग हलकसं हसत एकमेकांना मिठी मारली. थोड्या वेळाने वंदनाताईंनी स्नेहलला आरवच्या खोलीत आणून बसवलं. खोलीत फारशी सजावट नव्हती, ना फुलांचा अतिरेक ना रोमॅन्टिक वातावरण. छोटीशी नवरी आश्चर्याने सगळीकडे पाहत होती. तिने अलगद घुंगटाच्या जाळीतून आपल्या देखण्या नवऱ्याकडे पाहिलं. आरव तिच्यापेक्षा वयाने मोठा होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रुबाब, तीक्ष्ण नजर आणि गर्व स्पष्ट दिसत होता. उंच बांधा, सरळ नाक, प्रचंड देखणं व्यक्तिमत्व. त्याच्याकडे पाहून स्नेहलच्या मनात नकळत भीती निर्माण झाली. आणि हा वाडा इतका मोठा आणि आलिशान होता की तिच्या पूर्ण गावात सुद्धा कदाचित तितकं भव्य घर कोणाकडे नसावं. थोड्या वेळाने एक नोकराणी स्नेहलसाठी जेवण ठेवून गेली. जेवून झोपा, छोटी मालकीण, वंदनाताईंनी सांगितलंय. छोटे साहेब आज घरी नाहीत. हे ऐकून स्नेहलने नकळत सुटकेचा श्वास सोडला, कारण आरवचं वागणं वंदनाताईंनाही मान्य नव्हतं. पण आरवने हट्टाने स्पष्ट सांगितलं होतं की त्या मुलीला माझ्या खोलीत पाठवू नका. ही बोलायची पद्धत आहे का? ती तुझी बायको आहे आरव. बघ, तुझी बहीण तिच्या संसारात आनंदी आहे. वंदनाताईंच्या आवाजात नाराजी होती. आरवने मात्र एक फक्त कटाक्ष टाकला आणि थकलेल्या आवाजात म्हणाला, प्लीज आई, मला थोडा वेळ हवा आहे. तो केसांतून हात फिरवत आपल्या खोलीत निघून गेला. वंदनाताईंनी हळूहळू त्याच्याकडे पाहिलं. घरातील परिस्थिती आणि आयुष्यातल्या संघर्षांनी आरवला खूप हट्टी आणि कठोर बनवलं होतं. दुसरीकडे स्नेहलला जेव्हा कळालं की तो भीतीदायक वाटणारा माणूस आज तिच्या जवळ येणार नाही, तेव्हा ती थोडी शांत झाली. ती अलगद पलंगाच्या एका कोपऱ्यावर जाऊन पडली. केस मोकळे सोडून तिने डोळे मिटले आणि तिला तिच्या भावाची आठवण येऊ लागली. नशिबाने दोन पूर्ण वेगळ्या आत्म्यांना एकमेकांसमोर उभं केलं होतं. आता या दोन माणसांना प्रेम जवळ आणणार होतं की एकमेकांपासून अजून दूर ढकलणार होतं, हे फक्त काळच ठरवणार होता. दुसऱ्या बाजूला मात्र सारा आपल्या प्रिय वीरच्या मिठीत हरवली होती. साराने त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला हलकंसं दूर ढकललं. आता तुम्हाला प्रेम सुचतंय, आणि तुमच्या प्रेमासाठी मी खरंच मरून गेले असते तर? ती मोठमोठे डोळे करून त्याच्याकडे पाहत म्हणाली. वीरने तिच्या कमरेला धरत तिला पुन्हा आपल्या जवळ ओढलं. अचानक जवळ आल्याने तिचा श्वास क्षणभर अडकला. असं काही बोललीस ना पुन्हा, तर तुझ्या भावाकडूनच मला शिक्षा मिळेल. तो डोळे बारीक करत हसला. सारा हसत झुकली आणि अलगद त्याच्या ओठांना स्पर्श करून गेली. वीरने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. जर तुझा भाऊही माझ्यासारखाच बेधडक असेल तर बिचारी स्नेहल त्याच्या भीतीनेच मरून जाईल. हे ऐकताच सारा खळखळून हसली. काळजी करू नका, माझा भाऊ खूप चांगला आहे. फक्त तुम्ही त्याच्या बहिणीवर प्रेम करत राहा, ती डोळा मारत मिश्किलपणे म्हणाली. वीरने हसत तिचे केस बाजूला सारले आणि ती प्रेमाने त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या मिठीत विसावली. आज तिला ती व्यक्ती मिळाली होती ज्यासाठी तिने प्रत्येक नातं, प्रत्येक मर्यादा बाजूला ठेवली होती. आणि दुसऱ्या बाजूला त्या मोठ्या वाड्यातील दुसऱ्या खोलीत दोन अनोळखी जीवगाळ झोपेत हरवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी वंदनाताई स्वतः स्नेहलच्या खोलीत आल्या. पूजा आटोपल्यानंतर स्नेहल काही वेळ तशीच शांत पडून राहिली आणि नकळत गाढ झोपेत हरवून गेली. थोड्या वेळाने वंदनाताई तिच्या जवळ येऊन बसल्या. त्यांच्या हालचालीने स्नेहलने अलगद डोळे उघडले. त्या तिच्याकडे खूप मायेने पाहत होत्या. स्नेहल पटकन उठून बसली आणि आपला पदर नीट सावरला. बाळा, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तिच्या नाजूक निरागस चेहऱ्याकडे पाहत वंदनाताईंनी हळू आवाजात सुरुवात केली. स्नेहल शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. बोला ना आई, ती नम्रपणे म्हणाली. वंदनाताईंनी हलकासा निश्वास टाकला. मला याचं खूप वाईट वाटतंय की तुला लग्नानंतर जे हक्क मिळायला हवे होते ते आरवकडून तुला मिळाले नाहीत. त्यांच्या आवाजात अपराधीपणा होता. पण बाळा, तो मनाने खूप चांगला आहे. फक्त तुला स्वीकारायला त्याला थोडा वेळ लागेल. स्नेहल त्यांना इतकं अस्वस्थ पाहून स्वतःच बेचैन झाली. तुम्ही काळजी करू नका आई, मी कुणाकडेही काही बोलणार नाही, ती हळू आवाजात म्हणाली. हे ऐकून वंदनाताई हलकंसं हसल्या आणि प्रेमाने तिला मिठीत घेतलं. चल आता खाली ये, आरवही नाश्त्यासाठी येईल.
छान सुनेप्रमाणे त्याची काळजी घे. त्यांचं बोलणं ऐकून स्नेहल लाजली. वंदनाताई गेल्यावर तिने कपाटातून साधा कॉटनचा ड्रेस आणि दुपट्टा काढला. फ्रेश होऊन ती बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा अगदी ताजातवाना दिसत होता. आज त्या मोठ्या चौहान वाड्यातला तिचा पहिलाच दिवस होता आणि ती आतून खूप घाबरलेली होती. ती हळूच खाली आली आणि नाश्त्याच्या टेबलावर वंदनाताईंच्या जवळ बसली. नोकर टेबल सजवत होते. इतक्यात वरच्या जिन्यावरून पावलांचा आवाज आला. आरव खाली उतरून येत होता. फॉर्मल कपडे, व्यवस्थित सेट केलेले केस, तीक्ष्ण व्यक्तिमत्व, तो नेहमीसारखाच अत्यंत देखणा आणि प्रभावी दिसत होता. खाली येताच त्याने आधी वंदनाताईंना नमस्कार केला आणि खुर्ची ओढून बसला. स्नेहलचा श्वास मात्र वाढला होता. वंदनाताईंनी नजरेनेच तिला शांत राहायला सांगितलं. ती घाबरून मान खाली घालून बसली. आरवने मोबाईल टेबलावर ठेवला आणि सहज समोर पाहिलं आणि त्याची नजर थेट स्नेहलच्या चेहऱ्यावर जाऊन थांबली. क्षणभर तो पूर्ण शांत झाला. गोरी गुलाबी त्वचा, फुगलेले मऊ गाल, हनुवटीवर पडणारी छोटीशी खळी, गुलाबी ओठ आणि डोक्यावर नाजूकपणे घेतलेला दुपट्टा. ती इकडे तिकडे संकोचाने पाहत बसली होती. आरव काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. नंतर त्याने नजर वळवून वंदनाताईंकडे पाहिलं. आई, ही मुलगी? त्याच्या आवाजात हलकासा गोंधळ होता, मात्र त्यानंतर त्याने पुन्हा तिच्याकडे पाहण्याची हिंमत केली नाही. वंदनाताई छोट्या मोठ्या गोष्टी विचारत होत्या आणि स्नेहल आपल्या मऊ गोड आवाजात उत्तरं देत होती. तिच्या बोलण्यात गावाकडचा साधेपणा होता, अगदी वीरसारखाच. आरव नकळत चोरून तिच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. ती त्याची पत्नी होती, इतकी नाजूक, सुंदर आणि निरागस, जणू एखादी गुलाबी बाहुलीच. आरवला वाटलं होतं वीरची बहीण एखादी मोठ्या वयाची, कडक स्वभावाची स्त्री असेल, जिला स्वीकारणं त्याच्यासाठी सोपं जाईल. पण वास्तव पूर्ण वेगळं निघालं होतं. ती इतकी सुंदर होती की तिच्यासमोर आरवलाच स्वतःला विचित्रपणे संकोचल्यासारखं वाटत होतं. आरवने जाताना स्नेहलकडे एक क्षण पाहिला आणि काही न बोलता निघून गेला. रात्रीच त्याने वंदनाताईंना सांगितलं होतं की काही महत्त्वाच्या कामासाठी त्याला बाहेर जावं लागणार आहे. घरात स्नेहलसाठी काहीच काम नव्हतं. वंदनाताईंनी तिला स्पष्ट सांगितलं होतं, तू कोणतंही काम करायचं नाही. या वाड्यात प्रत्येक कामासाठी नोकर आहेत. पण तरीही स्नेहलचं मन सतत वीरकडे धावत होतं. तिच्याकडे मोबाईलही नव्हता, नाहीतर ती किमान भावाशी बोलली असती. आरव गेल्यानंतर जवळपास 2 तासांनी सारा आणि वीर वाड्यात आले. सारा तर पूर्ण वेळ वीर जवळच बसली होती. वीर प्रेमाने तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. आरव चांगला माणूस आहे, तू त्याच्यासोबत आनंदी राहशील ना? वीरने हळू आवाजात विचारलं. स्नेहलने हसत त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. तुम्हाला खरंच वाटतं मी आनंदी नाहीये? तिच्या डोळ्यात चमक होती. एका दिवसातच ती इतकी समजूतदार झाली होती की नवऱ्याचं वागणंही ती लपवू लागली होती. वीरने हलकंसं हसत तिच्या डोक्यावर चुंबन दिलं. थोडा वेळ ते वंदनाताईंशी बोलत बसले आणि मग निरोप घेऊन निघून गेले. वाड्याबाहेर पडताना साराने मागे वळून त्या भव्य चौहान वाड्याकडे पाहिलं. आपणही लवकरच अशा मोठ्या घरात राहायला जाऊ आणि मी प्रेमाने सगळं घर सांभाळेन, ती स्वप्नाळू आवाजात म्हणाली. तिचं बोलणं ऐकून वीर थोडासा अस्वस्थ झाला. ती इतकी आनंदात होती की त्याला तिचं स्वप्न मोडायचं नव्हतं. कारण खरं सांगायचं तर अशी भली मोठी हवेली घेण्याचा विचारही त्याने कधी स्वप्नात केला नव्हता. दुसरीकडे मुंबईच्या एका आलिशान फार्म हाऊसमध्ये अनेक लोक जमले होते. मधोमध खुर्चीवर बसलेला आरव सिगारेटचा धूर हवेत सोडत शांतपणे सगळ्यांचं बोलणं ऐकत होता. या जगातला आरव पूर्णपणे वेगळा होता. इथे ना त्याच्या आवाजात मृदुता होती, ना चेहऱ्यावर दया. लाल डोळे, कठोर चेहरा आणि धोकादायक शांतता. लग्नाच्या शुभेच्छा आरव साहेब, राजेश नावाचा माणूस हसत म्हणाला. ऐकलं त्या जाधवांच्या घराशी नातं जोडलंय? आरवच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटलं. नात्याबद्दल बोलायचं झालं तर आपलंही काही कमी नातं नाही साहेब. त्याचा आवाज शांत होता, पण त्यात दडलेली धमकी स्पष्ट जाणवत होती. क्षणभर राजेशच्या चेहऱ्याचा रंग उडाला. कारण आरव चौहानशी वेर घेणं किती धोकादायक आहे हे सगळ्यांनाच माहीत होतं. ऐकलंय तुमची बायको खूप सुंदर आहे? राजेशने मुद्दाम विषय बदलला. लहान, नाजूक आणि शिकलेली मुलगी? त्याच्या आवाजातला अर्थ आरवने लगेच ओळखला. त्याची नजर एका क्षणात थंड झाली. माहिती इथपर्यंतच ठेवा राजेश साहेब, तो हळू आवाजात म्हणाला. कारण ती तुमच्या मुलीपेक्षाही लहान आहे. क्षणात खोलीत शांतता पसरली. राजेश काही क्षण आरवकडे पाहत राहिला. आरवने या शहरात येऊन सर्वात जास्त नुकसान त्याचंच केलं होतं. आणि आता आरवची कमजोरी त्याच्या हातात लागली होती. स्नेहल. रात्री उशिरा आरव वाड्यात परतला. त्याने आधीच फोन करून वंदनाताईंना सांगितलं होतं की तो बाहेरच जेवणार आहे. तरीही घरी परतायला त्याला जवळपास 12 वाजले. फ्रेश होऊन तो नेहमीप्रमाणे स्वतःसाठी कॉफी बनवून बेडवर बसला.
कॉफीचे घोट घेताना त्याच्या मनात सतत राजेशचं बोलणं फिरत होतं. लग्न, नातं, कमजोरी याच गोष्टींपासून तो नेहमी दूर पळत आला होता. कारण त्याचं जग खूप धोकादायक होतं. स्नेहल त्याच्यासाठी कमजोरी बनू शकत होती, पण तरीही तिचा चेहरा पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. ती निरागस नजर, ते गुलाबी ओठ, तो साधा शांत स्वभाव. नकळत त्याच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटलं. ती इतकी निरागस होती की कुणाच्याही खेळी समजून घेऊ शकणार नाही आणि हाच विचार त्याला अस्वस्थ करू लागला. काल त्याने स्वतः तिला आपल्या खोलीत येऊ दिलं नव्हतं आणि आज कदाचित त्याच कारणामुळे ती मुद्दाम त्याच्यापासून दूर राहिली होती. शेवटी बेचैनी इतकी वाढली की तो स्वतःच खोलीबाहेर पडला. डुप्लिकेट चावी घेत तो हळूहळू त्या खोलीपाशी आला जिथे स्नेहल झोपली होती. क्षणभर त्याचं हृदय विचित्रपणे धडधडलं. दरवाजा उघडताच अंधुक प्रकाशात बेडवर झोपलेली स्नेहल त्याच्या नजरेस पडली. ती पूर्ण जगापासून बेफिकीर होऊन गाढ झोपली होती. आरव हळूहळू तिच्या जवळ गेला. तो बराच वेळ शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. मोठे निरागस डोळे, पापण्यांची सावली, विखुरलेले केस, गुलाबी ओठ. ती माणसापेक्षा एखाद्या सुंदर स्वप्नासारखी वाटत होती. मी तुला माझं मानायला घाबरतोय का? त्याच्या मनात हलकीशी कुजबूज उमटली. पण पुढच्या क्षणी दुसरा आवाज आला. ती तुझी पत्नी आहे आरव चव्हाण. आणि यावेळी तो त्या विचाराला नाकारू शकला नाही. पत्नी, फक्त त्याची. क्षणभर थांबून तो अलगद खाली वाकला आणि स्नेहलला हळुवारपणे आपल्या मिठीत उचलून घेतलं. तिचे लांब केस त्याच्या हातांवर अलगद पसरले. त्या नाजूक बाहुलीला हातात धरून तो शांतपणे आपल्या खोलीकडे निघाला. आजवर त्याने कधी कल्पनाही केली नव्हती की एखाद्या मुलीच्या सौंदर्यासमोर तो इतका हरवून जाईल. पण कदाचित हे एका पवित्र नात्याचं आकर्षण होतं, जे त्याला नकळत स्नेहलकडे खेचत होतं. आपल्या खोलीत आणून आरवने स्नेहलला अलगद पलंगावर झोपवलं. तो काही क्षण तिच्याकडे फक्त शांतपणे पाहत राहिला. मग हळूच पुढे होत तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांची बट बाजूला केली. क्षणात तिचा चांदण्यासारखा उजळ चेहरा त्याच्या नजरेसमोर खुलून आला. आरवची नजर तिच्या गुलाबी ओठांवर स्थिरावली. पहिल्यांदाच त्याच्या मनात अशी अस्वस्थ धडधड निर्माण झाली होती. तो नकळत तिच्या अधिक जवळ गेला. तिच्या केसांचा मंद सुगंध त्याच्या श्वासात मिसळला आणि त्याला क्षणभर तिच्या त्या निरागस जवळिकीमध्ये हरवून जावंसं वाटलं. थरथरणाऱ्या श्वासांसोबत तो हलकेच तिच्या मानेजवळ झुकला आणि अलगद तिच्या त्वचेवर ओठ टेकवले. त्या क्षणी त्याला ती एखाद्या काचेच्या बाहुलीसारखी नाजूक वाटत होती. जणू जरा जरी जोरात स्पर्श केला तरी ती तुटून जाईल. अचानक आपल्याजवळ कुणाच्या तरी उपस्थितीची जाणीव होताच स्नेहलने हलकेच डोळे उघडले. लालसर झोपाळू डोळ्यांनी तिने काही क्षण समोरचं दृश्य गोंधळून पाहिलं आणि मग दचकून उठून बसली. पण आरव तिच्या इतक्यात जवळ बसला होता की उठताच ती थेट त्याच्या छातीवर येऊन आदळली. क्षणात आरवने तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला सावरलं. स्नेहलने हळूच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. दोघांची नजर एकमेकांवर स्थिरावली. त्या नजरेत विचित्र ओढ होती, मूक आकर्षण आणि न सांगता येणारी धडधड. स्नेहलच्या श्वासांचा वेग वाढू लागला. तिने कधीच कल्पना केली नव्हती की हा थंड, कठोर माणूस एका क्षणात इतका जवळ येईल. मग अचानक तिने घाबरून आजूबाजूला पाहिलं. ही तिची खोली नव्हती, ती आरव चव्हाणच्या खोलीत होती. क्षणात तिच्या अंगावर शहारा आला. ती इथे कशी आली या विचारानेच तिचं संपूर्ण अस्तित्व थरथरून गेलं. आरवने अलगद तिच्या मानेजवळ ओठ टेकवले तसे स्नेहलच्या अंगावर सरसरून शहारा गेला. त्याच्या स्पर्शाची ऊब तिच्या संपूर्ण अस्तित्वात पसरली होती. ती थरथरणाऱ्या पापण्यांनी त्याच्याकडे पाहत होती आणि आरव तिच्या त्या निष्पाप चेहऱ्यात हरवत चालला होता. त्याने अलगद तिची हनुवटी बोटांनी वर केली आणि तिच्या डोळ्यात पाहत मंद आवाजात म्हणाला, मला वाटलं होतं वीर जाधव फक्त त्याची बहीण माझ्या आयुष्यावर लादतोय, पण आता समजतंय तो मला अशा व्यक्तीशी भेट घडवून आणतोय जी माझ्या आत्म्यालाच अस्वस्थ करून टाकते. तो तिच्या विस्कटलेल्या केसांतून हात फिरवत होता. त्याच्या नजरेतील गहिरी ओढ स्नेहलला स्पष्ट जाणवत होती. ती हलकसा दचकली आणि थोडी दूर सरकण्याचा प्रयत्न करत कुजबुजली, मला तुमची भीती वाटते आरव. पहिल्यांदा तिच्या गुलाबी ओठांवरून त्याचं नाव बाहेर पडलं होतं. क्षणात आरवने तिला अलगद ओढून आपल्या जवळ घेतलं. आजवर त्याने कधीच कोणत्याही मुलीवर विश्वास ठेवला नव्हता, पण आज त्याच्या समोर बसलेली ही मुलगी लाजत होती, घाबरत होती, संकोचत होती आणि तिची ही भीतीच त्याला अधिक बेचैन करत होती. म्हणूनच त्याने अत्यंत जपून तिच्या हातांवर आपले हात ठेवले. जोपर्यंत आरव चव्हाण तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला घाबरण्याची गरज नाही. त्याच्या आवाजात पहिल्यांदाच मृदुता होती.
स्नेहलला त्या क्षणी जाणवलं की आयुष्यात कुणाचं असणं किती महत्त्वाचं असतं. त्याच्याजवळ येताच तिच्या मनातले अनेक भय नकळत विरघळू लागले. तिला वाटलं होतं हे लग्न फक्त एक व्यवहार असेल. सारा आणि वीरला एकत्र आणण्यासाठी आरवने तिला जबरदस्ती स्वीकारलं असेल. पण आता त्याच्या वागण्यात काहीतरी वेगळंच होतं. प्रेमापासून दूर पडणारा तो माणूस आज तिलाच इतक्या जपून जवळ घेत होता आणि त्या क्षणी स्नेहलला स्वतःला त्याच्यासाठी खास असल्यासारखं वाटू लागलं. दुसरीकडे सारा मात्र अजूनही वीरला समजावण्याचा प्रयत्न करत होती. ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून हट्टाने म्हणाली, हे सगळं माझंच आहे वीर. आईने मला दिलेलं. आपण हे दागिने विकू, मोठ्या घरात राहायला जाऊ आणि मग तू दादासोबत बिझनेस सुरू कर. वीरने तिला प्रेमाने जवळ घेतलं, पण त्याचा चेहरा गंभीर होता. नाही सारा, मी आतलं काहीही घेणार नाही. हे सगळं तुझं आहे. माझ्याकडे जे आहे त्यात आपण आनंदात राहू शकतो. गेल्या 3 दिवसांपासून तो तिला हेच समजावत होता, पण सारा हट्टावर ठाम होती. ती लहानपणापासून ऐशोआरामात वाढली होती. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली होती आणि म्हणूनच तिला वाटत होतं वीरनेही तिच्यासाठी मोठी स्वप्न पूर्ण करावी. पण वीरचा स्वाभिमान त्याला कुणाकडून काही स्वीकारू देत नव्हता. म्हणजे तुम्ही मला तुमचं मानतच नाही. साराने दुखावून त्याच्याकडे पाहिलं. असं नाही आहे, वीर शांतपणे म्हणाला. पण मी तुझ्या भावाचं काही घेऊ शकत नाही आणि त्याच्यासोबत व्यवसायही करणार नाही. हे ऐकून सारा चिडली. ठीक आहे मग, जर तुम्ही माझ्या गोष्टींवर हक्क दाखवणार नसाल तर मीही तुमच्या कोणत्याच गोष्टींवर हक्क दाखवणार नाही. वीर काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या डोळ्यात वेड्यासारखं प्रेम होतं, पण त्याचसोबत स्वतःचा हट्टही. त्याने अलगद तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला जवळ घेतलं. माझ्याकडे जे आहे ते माझ्या मेहनतीने आणि स्वाभिमानाने कमवलेलं आहे. मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही तर मग मला सोडून जाण्याचा विचार कर. त्याच्या शब्दांनी सारा क्षणात दूर झाली. तुमच्यासाठी इतकं सोपं आहे का मला सोडून देणं? जर मला आयुष्यभर हेच ऐकायचं असेल तर मग मला तुमच्या सोबतीची गरजच काय? तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. सारा चुकीची नव्हती आणि वीरही चुकीचा नव्हता. ती फक्त एवढंच मानत होती की प्रेमात मदत स्वीकारण्यात काहीच गैर नसतं. पण दोघंही गोष्टींकडे इतक्या वेगळ्या नजरेने पाहत होते की साराला वाटू लागलं जणू तिचं काहीच महत्त्व नाही आणि हाच गैरसमज त्यांच्या नात्यात आणखी दरी निर्माण करत होता. लोक बरोबरच म्हणतात, तू खूप हट्टी आहेस वीर. सारा रागाने थरथरत म्हणाली. स्वाभिमानाचं कवच घालून तू फक्त स्वतःचा अहंकार लपवतोयस. रागाच्या भरात तिच्या तोंडून काय बोललं जातं याचंही तिला भान राहिलं नव्हतं. वीरच्या चेहऱ्यावरचा संयम क्षणात तुटला. तो तिच्यावर संतापला आणि हात उचलणार इतक्यात स्वतःलाच थांबवलं. बस. त्याचा आवाज कठोर झाला. आजपासून पुन्हा असं काही ऐकायचं नाही मला. साराने ओठ घट्ट मिटले. वीर संतापाने खोलीबाहेर निघून गेला आणि सारा तोंडावर हात ठेवून पलंगावर बसली. क्षणात तिच्या मनात एक भयंकर विचार आला. कदाचित वीर तिच्यावर खरंच प्रेम करतच नाही. त्याने तिला फक्त दयेपोटी स्वीकारलं असेल. राग आणि दुःखामध्ये ती पटकन आपली बॅग उचलते आणि कुणालाही काही न सांगता थेट चव्हाणवाड्याकडे निघाली. दुसरीकडे वीरच्या चेहऱ्यावर अजूनही राग स्पष्ट दिसत होता. सारा निघून गेली आहे हे त्याला माहीतच नव्हतं. वाड्यात पोहोचताच सारा वेगाने आत शिरली. आरव घरी नव्हता. जिन्यावरून खाली येणाऱ्या स्नेहलवर नजर पडताच सारा धावत तिच्याजवळ गेली आणि तिला घट्ट पकडलं. तुझा भाऊ फक्त तुझाच विचार करतो. त्याला माझ्या आनंदाचं काहीच नाही. ती रडत रडत बोलत होती. स्नेहल पूर्ण घाबरली. काय झालं सारा? तिने काळजीने विचारलं. आरवसोबतच्या आयुष्यामुळे स्नेहलचं जग आता हळूहळू सुंदर होत चाललं होतं. आरव प्रत्येक क्षणी तिची काळजी घेत होता. पण दुसरीकडे साराच्या मनातला अहंकार अजूनही कमी होत नव्हता. जा, तुझ्या भावालाच विचार. त्याने माझ्यावर हात उचलायचा प्रयत्न केला. सारा रागाने म्हणाली. माझ्या दादाने तर मला कायम डोक्यावर बसवून ठेवलं. स्नेहलच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. तेवढ्यात वंदनाताई बाहेर आल्या. समोरचं दृश्य पाहून त्या क्षणभर थबकल्या. मग त्यांनी पुढे येत शांतपणे साराला स्नेहलपासून दूर केलं. हे काय वागणं आहे सारा? त्या कठोर पण शांत आवाजात म्हणाल्या. जे काही बोलायचं आहे माझ्याशी बोल. वंदनाताई कायम मृदू स्वभावाच्या होत्या. त्यांनी स्वतः साध्या मध्यमवर्गीय घरातून आयुष्य सुरू केलं होतं, म्हणून नात्यांची किंमत त्यांना चांगली माहीत होती. स्नेहल त्यांच्यासाठी सून नव्हती तर मुलगीच होती. पण तरीही परिस्थिती बिघडत चालली होती आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा साराच्या हट्टाचा होता. आई, ही मुलगी या घरात आता राहणार नाही. सारा संतापाने ओरडली.
हिलाही तिच्या भावाच्या घरी पाठवा. क्षणभर शांत बसलेली स्नेहल पहिल्यांदाच बोलली, मी कुठेही जाणार नाही. हे माझं घर आहे. वंदनाताईंनी तिला नजरेने शांत राहण्याचा इशारा केला. पण सारा पुन्हा संतापाने तिच्याजवळ आली. तुझा भाऊ माझ्या भावाला स्वतःचं मानत नाही, मग आम्ही त्याचे कोण? सारा चुकीची नव्हती. ती वीरवर वेड्यासारखं प्रेम करत होती आणि वीरशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला महत्त्व देत होती. पण एका छोट्याशा गैरसमजाने सगळं बिघडत होतं. दुसरीकडे घरी परतल्यानंतर वीरला लगेच जाणवलं की त्याने साराशी खूप कठोरपणे वागलं. तिच्या वातावरणात वाढली होती. तिथे अशा इच्छा अगदी सामान्य होत्या. पण तरीही त्याने तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करायला नको होता. सारा घर सोडून गेली आहे हे कळताच तो लगेच तिच्या मागे निघाला. कारण कोणत्याही परिस्थितीत त्याला आपलं नातं तुटू द्यायचं नव्हतं. आणि त्याला पूर्ण खात्री होती की आरव कधीच स्नेहलला घराबाहेर काढणार नाही. वंदनाताईंनी साराकडे पाहिलं. स्नेहल या घराची सून आहे, ती इथेच राहील. त्यांच्या आवाजात पहिल्यांदाच कठोरपणा होता. आणि तुझं घर ते आहे जिथे वीर राहतो. सारा स्तब्ध झाली. आई, मी वीरसोबत राहायला तयार आहे. तोच माझं घर आहे, पण तो मला स्वतःचं मानत नाही, ती रडत म्हणाली. वंदनाताईंनी तिला जवळ घेतलं. म्हणून तर तो तुझ्यावर एवढं प्रेम करतो सारा. त्याला फक्त भीती वाटते की तू त्याच्या साध्या आयुष्यात जुळवून घेऊ शकणार नाहीस. मग त्याने थोड्या कठोर आवाजात विचारलं, तू खरंच त्याच्यावर प्रेम करतेस का? की फक्त तो तुझ्या मनासारखं वागावा असं वाटतं? सारा शांत झाली. वीरला तुझ्या पैशांवर प्रेम नाही, त्याला तुझ्यावर प्रेम आहे. आणि त्याबद्दल तुला देवाचे आभार मानायला हवेत. साराच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात मुख्य दरवाजातून वीर आत आला आणि समोरचं दृश्य पाहत जागच्या जागी थांबला. वंदनाताई त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, तुझा नवरा स्वाभिमानी आहे सारा. तो तुला 2 वेळेचं साधं जेवण देऊ शकतो. मग त्याला कुणाची मदत कशाला हवी? त्या निघायला वळल्या, पण आयुष्यात पहिल्यांदाच सारा धावत जाऊन त्यांच्या हातांना धरून रडू लागली. आई, कृपया माझ्यावर रागावू नका. मी तुम्हाला नाराज पाहू शकत नाही. आईच्या खांद्यावर डोकं ठेवून सारा हमसून रडू लागली. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला आणि काही क्षणातच आरव आत आला. बाहेरच त्याला कळालं होतं की वीर आणि सारा घरी आले आहेत. पण ते दोघं वेगवेगळे आले आहेत याची त्याला कल्पनाही नव्हती. जिन्यावर उभी असलेल्या स्नेहलची नजर आरववर पडली आणि ती क्षणात धावत खाली आली. सगळ्यांसमोरच ती जाऊन थेट त्याच्या छातीशी बिलगली. आरवने सहजपणे तिला आपल्या मिठीत घेतलं, पण त्याच्या नजरा आश्चर्याने कधी साराकडे तर कधी वीरकडे वळत होत्या. त्याला काहीच समजत नव्हतं. मग त्याने अलगद स्नेहलला स्वतःपासून दूर करत तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्या क्षणी वीरला पहिल्यांदाच जाणवलं की आता कोणीतरी आहे जो स्नेहलला त्याच्यापेक्षाही जास्त समजू शकतो. कोणीतरी ज्यावरती हट्टाने विश्वास ठेवते. आरवच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटलं. कोणी काही बोललं का तुला? त्याने काळजीने विचारलं. सारा का रडतेय? इथे नक्की काय चाललंय? एकाच वेळी त्याने कितीतरी प्रश्न विचारले. वंदनाताईंनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. फक्त छोटासा गैरसमज झाला होता, तो मी नीट सोडवला. त्यांच्या आवाजात मायेची शांतता होती. सारा डोळे पुसत वीरकडे गेली. वीरने लगेच ओढणी हात पुढे केले आणि प्रेमाने तिचे हात आपल्या हातात घेतले. मग एकामागून एक तिच्या हातांवर ओठ टेकवत तो हलक्या आवाजात म्हणाला, पुन्हा कधीही असं समजू नकोस की मी तुझ्यावर प्रेम करत नाही. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. फक्त मी थोडा मूर्ख आहे. कदाचित स्नेहल इतका समजूतदार नाही. सारा पुन्हा रडू लागली. आता तुम्ही जे सांगाल, जसं सांगाल तसं करेन. वीरने हसत तिला जवळ ओढलं. तो तिच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवत म्हणाला, मला खात्री होती की मी माझी बायको एका आईकडे सोपवली आहे, जी स्वतःच्या मुलीपेक्षाही तिला जास्त प्रेम देईल. त्याने आदराने वंदनाताईंकडे पाहिलं. तुमच्यासारख्या आई खूप महान असतात काकू. वंदनाताई हसल्या. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं. त्यांना त्यांच्या मुलांना कधीच वेगळं पाहायचं नव्हतं, म्हणून त्या कायम सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि दुसरीकडे आरव अजूनही गोंधळलेलाच उभा होता. कोणी मला पण सांगेल का इथे नक्की काय झालंय? तो चिडलेल्या आवाजात म्हणाला. वीरने हसत त्याच्याकडे पाहिलं. मग प्रेमाने स्नेहलच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, आरव साहेब, आता तुमच्या बायकोकडे लक्ष द्या. साराचे आणि माझे प्रश्न मी स्वतः सोडवेन. हे ऐकताच आरवने डोळे बारीक केले. तो दात आवडत वीरकडे पुढे सरकला. तुला मी नंतर बघतो. वीर मात्र मोठ्याने हसला आणि त्याला डोळा मारला. आरव चौहानला चिडवायचं कसं हे वीरला अगदी चांगलं माहीत होतं. तो जाणून होता आरव बाहेरून कितीही कठोर असला तरी स्नेहलवर तो मनापासून प्रेम करू लागला आहे. जसं वीर सारावर जीवापाड प्रेम करत होता, तसंच आता आरवचं मनही नकळत स्नेहलमध्ये अडकत चाललं होतं. आणि म्हणूनच वीरला खात्री होती,
गरज पडली तर आरव चौहान कायम त्याच्या आणि त्यांच्या नात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. तुम्हाला माहीत आहे, आज तुम्ही मला किती घाबरवलंत. स्नेहलच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं होतं. आरवने अलगद तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. त्याच्या नजरेत काळजी होती आणि त्या काळजीत दडलेलं गहिरं प्रेमही. वीर आणि सारा दुपारचं जेवण करून परत जाणार होते आणि आरव आपल्या खोलीत उभा राहून फक्त स्नेहललाच पाहत होता. आणि माहिती आहे, तुम्ही रडायला लागलात की मला जास्त त्रास होतो. तो हसत म्हणाला. मग अजून किती दिवस माझ्यावर रुसून राहणार आहात. क्षणात स्नेहलच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. आरव तिच्याकडे पाहत आणखी हरवला. तो अलगद पुढे झुकला आणि तिच्या ओठांवर प्रेमाने ओठ टेकवले. काही क्षणांनी मागे होता स्नेहलचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. तिची लाजलेली नजर पाहून आरवच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलं. तुला माहिती आहे का, तू अशी हसत मान खाली घालतेस ना, तेव्हा तू मला खूप सुंदर दिसतेस. त्याचा आवाज इतका प्रेमाने भरलेला होता की स्नेहलच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. ती अलगद त्याच्या छातीवर डोकं टेकवत शांत झाली. तिला आरव चौहानवर प्रेम झालं होतं, कारण तो फक्त प्रेम करणारा माणूस नव्हता, तर नात्यांची किंमत जपणारा माणूस होता. दुसरीकडे सारा आणि वीरमध्येही पुन्हा सगळं सुरळीत होत होतं. गैरसमज दूर झाले होते आणि त्यांनी पुन्हा विश्वासाने एकमेकांचा हात धरला होता. वचन द्या, आजपासून पुन्हा माझ्यावर रागावणार नाही, साराने हट्टाने म्हटलं. वीर हलकासा हसला. तू पण वचन दे, पुन्हा घर सोडून जाणार नाहीस. साराने लगेच आपल्या हाताची छोटी बोट पुढे केली. पिंकी प्रॉमिस. ती निरागसपणे त्याच्याकडे पाहत होती. वीरने हसत तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. तो प्रेम करायला जाणत होता. त्याच्यासाठी स्वाभिमान महत्त्वाचा होता, पण त्याच्या बायकोच्या प्रत्येक इच्छेलाही तो तितकंच महत्त्व देत होता. त्याला खात्री होती, वेळ गेल्यावर तो इतका यशस्वी होईल की साराची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेल. आणि खरं तर जेव्हा प्रेम जन्म घेतं तेव्हा इच्छा, स्वप्न आणि आयुष्य सगळंच एकमेकात मिसळून जातं. कधीकधी काही स्वप्न अपूर्ण राहिली तरी फक्त सोबत पुरेशी असते. दोघांनी एकमेकांच्या मिठीत स्वतःला विसावू दिलं. दोन हृदयं पुन्हा एकाच तालात धडकू लागली. त्यांच्या नात्यातला विश्वास त्यांच्या प्रेमाला अजून खोल बनवत होता. कधीकधी आयुष्यात आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवून पहा. ज्या क्षणी तुम्हाला वाटतं आता कदाचित साथ सुटेल, त्या क्षणी समजतं आपण धरलेला हात किती मजबूत आहे. कारण अनेकदा ज्या व्यक्तीची आपल्याला गरज नाही असं वाटतं, खरं तर त्या व्यक्तीशिवाय आपलं जगणंच अपूर्ण असतं. काळ पुढे सरकत गेला. चौहान वाड्यात पुन्हा एकदा आनंद, हसू आणि नात्यांची ऊब परत आली होती. सारा आता छोट्या घरातही मनापासून आनंदी राहायला शिकली होती. वीरच्या साध्या आयुष्यात तिने प्रेमाची खरी श्रीमंती शोधली होती. आणि वीर, तो दिवस रात्र मेहनत करत होता. स्वतःच्या स्वाभिमानावर उभा राहून त्याने छोटासा व्यवसाय सुरू केला, जो हळूहळू मोठा होत गेला. सारा प्रत्येक यशावर त्याच्यापेक्षा जास्त खुश व्हायची, कारण आता तिला समजलं होतं, मोठं घर, दागिने आणि पैसा यापेक्षा मनापासून साथ देणारा माणूस जास्त मौल्यवान असतो. दुसरीकडे आरव चौहानचं जगही बदललं होतं. ज्याने आयुष्यभर कुणालाही स्वतःची कमजोरी बनवू दिली नव्हती, तो आज स्नेहलच्या एका अश्रूने अस्वस्थ व्हायला लागला होता. स्नेहलने त्याच्या कठोर आयुष्यात शांतता आणली होती. तिच्या निरागस हसण्याने, तिच्या मायेने आणि तिच्या निस्वार्थ प्रेमाने आरवच्या आतला थंड माणूस हळूहळू विरघळत चालला होता. वंदनाताई अनेकदा दूर उभं राहून आपल्या मुलांकडे पाहत हसायच्या, कारण त्यांनी फक्त नाती जोडली नव्हती, तर चार तुटलेल्या मनांना एक कुटुंब बनवलं होतं. एका संध्याकाळी सगळेजण चौहानवाड्याच्या अंगणात एकत्र बसले होते. दिव्यांची रोषणाई, मंद वारा आणि हसण्याचे आवाज वातावरणात मिसळले होते. सारा वीरच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती, तर स्नेहल शांतपणे आरवच्या शेजारी उभी होती. आरवने हलकेच तिचा हात हातात घेतला. स्नेहल त्याच्याकडे पाहून हसली आणि त्या क्षणी आरवला जाणवलं, खरं प्रेम माणसाला कमकुवत नाही बनवत, तर पूर्ण बनवतं. त्याने आयुष्यभर साम्राज्य जिंकण्याचा प्रयत्न केला, पण खरी जिंक तर आज झाली होती. एका निरागस मुलीच्या प्रेमाने त्याचं रानटी मन शेवटी शांत केलं होतं. आणि त्या रात्री त्या चारही जणांनी एक गोष्ट मनापासून मान्य केली, की नातं टिकवण्यासाठी हट्ट नाही, तर विश्वास लागतो. प्रेम फक्त मिळवण्यात नसतं, तर एकमेकांना समजून घेण्यात असतं. आणि ज्यांच्या नशिबात खरं प्रेम लिहिलेलं असतं, ते कितीही दूर गेले तरी शेवटी एकमेकांकडेच परत येतात. तर तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. कशी होती तेही सांगा. आशा आहे तुम्हाला आवडली असेल, म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.